साकोली भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगड कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। एका वृद्ध शेतकऱ्याला जमीन मोजणीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून फसवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणावर एक नजर टाकूया प्रतिनिधीच्या रिपोर्टमध्ये। साकोलीच्या सानगडी तलाठी कार्यालयाच्या हद्दीतील गट क्रमांक 99 मध्ये मोतीराम हटवार या वृद्ध शेतकऱ्याची मौजी सलाई येथे 7/12 नुसार सामूहिक जमीन आहे। ही सामूहिक शेतजमीन वेगळी करायची असल्याने मोतीराम हटवार यांनी साकोली भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता। त्यानुसार भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून जमिनीची मोजणीही करण्यात आली आहे। नियमानुसार जमीन मोजणी झाल्यावर 30 दिवसांच्या आत मोजणीचे प्रत देणे बंधनकारक असताना पीडित शेतकऱ्याला तब्बल 1 वर्ष हेलपाटे मारल्यानंतर ही प्रत मिळाली आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिळालेली प्रत 7/12 नुसार नसून भूमी अभिलेखीच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून त्यात मोठी हेराफेरी केली असल्याचा आरोप मोतीराम हटवार यांनी केला आहे। ही प्रत पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। मी मोतीराम नारायणजी हटवार, राहणार सानगडी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील अल्पभूधारक शेतकरी असून माझी जमीन मौजा साली येथे गट नंबर 99 आहे। त्या जमिनीचे बटवाड्यासाठी मी अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे केस टाकलेली होती। त्या केसचा निकाल लागलेला आहे। त्या निकालाच्या अनुषंगाने मी उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली या ठिकाणी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केलेला होता। मोजणीची तारीख 21/6/2024 ठरवण्यात आली। ती जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडून मी पोलीस बंदोबस्त मागवून ती करण्यात आली। मोजणीच्या नंतर नियमाप्रमाणे 30 दिवसात कप्रत द्यायला पाहिजे होती, परंतु त्या कप्रतमध्ये एकदा कोटीच देण्यात आली। नंतर असं काय झाले म्हणून याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला। त्यांनी ती कप्रत तब्बल 1 वर्ष आपल्याकडे दाबून ठेवला आणि त्यामध्ये हेराफेरी करून 7/12 आणि आदेश यांची अवहेलना करून ती बाय पोस्टानं मला देण्यात आली। मी वेळोवेळी या बाबतीची तक्रार उपअधीक्षक साकोली यांच्याकडे मी केली। त्यांनी त्या प्रकरणाला दाद दिली नाही, म्हणून मी जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे 21/4 केली आणि उपअधीक्षक म्हणजे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्याकडे 14/5 केली, तरून मला न्याय मिळाला नाही। तरी या प्रकरणाची सर्व चौकशी करून एक अल्पभूधारक आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी, ही माझी मागणी आहे। पीडित वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मिळण्याची मागणी केली असून जमीन मोजणीत घोळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळतो का।